अहमदनगर शहर म्हणजे अहिल्यानगर ऐतिहासिक शहर असून या शहरात पद्मशाली समाज ब्रिटिश काळात येथे येऊन स्थायिक झाला आहे। श्री मार्कंडेय मंदिरम नगर शहरात 100 वर्षे जुने असून या शहरात अंदाजे 50 ते 60 हजार पद्मशाली बांधव असतील। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन दिवशी पाऊस चालू असताना देखील मार्कंडेय महामुनींची पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने पद्मशाली समाज बांधव सामील झाले। महर्षी मार्कंडेय महामुनी पालखी मिरवणूक श्री मार्कंडेय विद्यालय मार्फत लेझिम पथक आणि दांडिया खेळाचे सादरीकरण करण्यात आले। श्री भीमराज कोडम यांच्या मार्गदर्शनात कोलालू तसेच सोहम स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे मल्लखांबचे प्रात्यक्षिक दिल्ली गेट येथे करण्यात आले। त्याचे प्रात्यक्षिक सोहम स्पोर्ट्स अकॅडमी कोच तसेच आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट श्री योगेश मॅकल यांनी केले। महिला भगिनींनी मिरवणुकीच्या मार्गामध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढून फुलांची उधळण करत फुगडी खेळत पालखीचे स्वागत केले व पालखीच्या मार्गात पद्मशाली व्यापारी वर्गाने मिरवणुकीचे स्वागत कमान लावून पालखीचे स्वागत केले आणि तालयोगी या ढोल पथकाचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता। शिवराज्य तरुण मंडळ व एकदंत तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अघोरी नृत्य या मिरवणुकीचे आकर्षण होते। नगर शहरातील युवक मंडळांनी महर्षी मार्कंडेय यांच्या मूर्तीचे डेकोरेशन केले। त्यांनी मिरवणुकीत डीजे लावून जल्लोषात नृत्य केले। मिरवणुकीत नगर शहरातील चितळे रोड, दिल्ली गेट, तोफखाना, बागडपट्टी, नेता सुभाष चौक, गांधी मैदान, श्रमिक नगर, पद्मानगर, नित्यसेवा स्टेशन रोड, दातरंगे मळा, झारेकर गल्ली, टांगी गल्ली या भागात राहणारे तरुण तरुणी सामील झाले होते। श्री मार्कंडेय पतसंस्था, श्री बालाजी देवस्थान, श्रावणी नाश्ता सेंटर, मॉर्निंग ग्रुप, आराधना महिला बचत गट, शिवाजी नगर अशा मंडळांनी भाविकांसाठी प्रसादाचे वाटप केले। या संपूर्ण मिरवणुकीचे नियोजन पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट यांनी केले। स्थानिक लोकप्रतिनिधींनी मार्कंडेय महामुनींच्या पालखीचे दर्शन घेतले।